श्लोक 46. या श्लोकात अर्जुन भगवंताला प्रसन्न होऊन आपले सौम्य रूप दाखवण्याची विनंती करीत आहे आणि तो चतुर्भुज रूप दाखवा असे म्हणत आहे. श्लोक पाहूया. किरीटिनं गदिनै चक्रहस्तं इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. अर्थ: ज्याने आपल्या मस्तकावर किरीट धारण केलेला आहे, हातामध्ये गदा व चक्र असलेले असे पूर्वीप्रमाणे तुला पाहावे अशी आता मला इच्छा होत आहे. यासाठी हे सहस्रबाहू, हे विश्वमूर्ते, तू त्याचप्रमाणे म्हणजे पहिल्याप्रमाणे चतुर्भुज हो असे अर्जुन इथे देवाला विनंती करीत आहे. विवरण: येथे अर्जुन भगवंताचे पूर्वीचे म्हणजे श्रीकृष्णाचे रूप पाहण्याची इच्छा करीत आहे. श्रीकृष्णाचे वर्णन करताना मात्र त्याने किरीटधारी गदा व चक्र धारण केलेले चतुर्भुज रूप दाखवावे असे म्हटले आहे. महाभारतामध्ये श्रीकृष्ण मानवी रूपात वर्णन केलेले आहे. त्याचा चतुर्भुज असा कोठेही उल्लेख नाही. पण अर्जुन हजारो हात असलेल्या विराट रूपाची प्रार्थना करीत आहे व त्याला तो चतुर्भुज हो असे म्हणत आहे. श्रीकृष्ण हे द्विभुज आहेत, पण बोलण्याचे ओघात व मागील विष्णूचे रूप अर्जुनाचे ध्यानात असल्याने, कदाचित तो भांबावलेला असल्यानेही तो चतुर्भुज हो असे म्हणत आहे, कारण त्याने गदा व चक्र या 2 आयुधांचा उल्लेख केला आहे. विष्णूच्या चतुर्भुज रूपात शंख, चक्र, गदा आणि पद्म असे असते. त्यामुळे येथे चतुर्भुज असण्यावर अनेकांनी शंका उत्पन्न केली आहे. पण तो वाद बाजूला ठेवून त्यातील तात्पर्य लक्षात घ्यावे, ते महत्त्वाचे आहे. ते असे की हे भयंकर विराट रूप पाहून अर्जुनाला श्रीकृष्णच भगवंत, परमात्मा, सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, विश्वाची उत्पत्ती व विनाश करता असून तोच या विश्वाचे पालन करणारा सुद्धा आहे, तो सर्वव्यापी आहे याची खात्री पटली आहे. आणि तो म्हणत आहे, हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे, आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी. म्हणून ते पूर्वीचे सौम्य रूप दाखवावे, कारण अर्जुनाला नेहमीच श्रीकृष्णाचे दर्शनाची सवय होती. त्याची ती प्रार्थना ऐकून भगवंत काय म्हणाले ते पुढील श्लोकात पाहूया.